आणि स्वागत आहे तुमचं मेडप्रोच्या एक मेडिकल लेक्चर्समध्ये। तर आज आपण घेऊन आलेले आहे खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक जो की फर्स्ट सेमिस्टरमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर तुम्हाला असं सांगू इच्छितो मी की जे तुमचे ॲडमिशन होणार आहे 2024 मध्ये, तर 2024 चे ॲडमिशन हे तुमचे 30 सप्टेंबरच्या पूर्वी व्हायला पाहिजे। तर हे होणं का गरजेचं आहे हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजून सांगणार आहे। तर हे 7/8/2024 म्हणजे की आजच्या दिवशी आपल्या एमएचएस युनिव्हर्सिटीने काढलेलं एक प्रमाणपत्र किंवा एक लेटर आहे। तर ते आज आपण वाचू आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल। उपरोक्त विषय व संदर्भीय राजपत्रानुसार आपणास कळविण्यात येते की भारत राजपत्र दिनांक 5/7/2021 नुसार इंडियन नर्सिंग काउन्सिल रिवाइज रेग्युलेशन अँड करिक्युलम फॉर बीएससी नर्सिंग प्रोग्राम रेग्युलेशन 2020 म्हणजे 2021 नंतर जे सेमिस्टर अभ्यासक्रम आपला नर्सिंग मध्ये चालू झालेला आहे। तर याच्याबद्दल आता 2024 मध्ये रिसेंटली काय अपडेट झालेली आहे तर ती आपण बघू। वर नमूद केलेल्या नियमानुसार सर्व संलग्नित पदवी महाविद्यालय विद्यालयांना कळवण्यात येते की संबंधित शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी 30 सप्टेंबर पूर्वी बीएससी नर्सिंग प्रथम सेमिस्टर अभ्यासक्रमात प्रवेशील होतील व त्यांनी एक्झामिनेशन रेग्युलेशन नुसार संबंधित विषयात लेखी व प्रात्यक्षिक वर्गाची किमान 80% म्हणजे कमीत कमी 100 कार्यालयीन दिवसांची हजेरी पूर्ण केली असल्यास असे विद्यार्थी विद्यापीठाद्वारे वेळोवेळी जाहीर केलेल्या विद्याविषयक नियमिकेनुसार हिवाळी परीक्षेत पात्र असतील। तसेच 30 सप्टेंबर नंतर प्रवेशित विद्यार्थी उक्त नियमानुसार उन्हाळी परीक्षेत पात्र होतील। म्हणजे याचा एक सोपा अर्थ असा आहे की आता जे फर्स्ट सेमिस्टरचे ॲडमिशन होणार आहेत म्हणजे फर्स्ट इयर मध्ये जे फर्स्ट सेमिस्टर आहे तर बीएससी नर्सिंगचे डिग्री कोर्ससाठी बीएससी नर्सिंगचे जे ॲडमिशन होणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कधीपर्यंत व्हायला पाहिजे तर 30 सप्टेंबर पूर्वी व्हायला पाहिजे। जर इन केस जर तुमच्या जे स्पेसिफिक कॉलेज असेल जर त्याचे ॲडमिशन जर 30 सप्टेंबर नंतर जर झाले तर अशा विद्यार्थ्यांची काय होणार आहे की त्यांची जी 100 दिवस कार्यालयीन जे 100 दिवस भरायला पाहिजेत तर ते भरणार नाहीत आणि त्यांची जी ॲब्सेंटी असेल तर ती म्हणजे त्यांची जी ॲब्सेंटी असेल ती 20% पेक्षा जास्त असेल म्हणजे तुमची 80% पेक्षा जास्त जी प्रेझेंटी तर ती भरणार नाही। आणि जर तुम्हाला 80% प्रेझेंटी जर भरवायची असेल तर तुमच्या कॉलेजचे 100 दिवस हे झालेले पूर्ण पाहिजे आहेत। म्हणजे जर 30 सप्टेंबर नंतर जर तुमची ॲडमिशन जर झाले तर अशा विद्यार्थ्यांना जी आता जी विंटरमध्ये येणारी जी एक्झाम आहे विंटर 2024 ची 18 जानेवारी तिची एक एक्सपेक्टेड डेट आलेली आहे तर तुम्हाला ती एक्झाम फर्स्ट सेमिस्टरच्या मुलांना देता येणार नाही। तर यासाठी तुमचं गरजेचं काम काय आहे की तुमचं ॲडमिशन हे 30 सप्टेंबर पूर्वी झालेलं पाहिजे। तर ही नोटीस जी युनिव्हर्सिटीने काढलेली आहे तर याच रिलेटेड जी पुढची इन्फॉर्मेशन असेल म्हणजे तुमचे जे कॅप राउंड्स वगैरे असतील तर ते पण आता फास्टमध्ये प्रोसेस स्टार्ट होईल। तर सर्व विद्यार्थ्यांनी याविषयी अपडेट राहणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी तुम्ही इंटरनेटवर वेबसाईटवर जाऊन चेक करत राहा की बाबा आपले कॉलेजची लिस्ट कधी येणार आहे। त्याच्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनची मेरिट लिस्ट येणार होती ती 12 तारखेला आली की नाही आली ते सर्व तुम्ही वेळोवेळी चेक करत राहायचे। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुमचे जे ॲडमिशन आहे ते तुम्हाला 30 सप्टेंबर पूर्वी करून घ्यायचे आहे। 30 सप्टेंबर नंतर जर झाले तर तुम्ही अल्टिमेटली 6 महिने बॅक राहाल म्हणजे 6 महिने तुम्हाला लेट होईल जे आजच्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे। भरपूर असे कॉलेजेस आहेत की ज्यांचे कॉलेज हे ऑक्टोबरमध्ये चालू झालेत आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरची विंटरची एक्झामिनेशनसाठी अपियर होता आलेलं नाही आणि अल्टिमेटली त्यांची जी एक्झाम आहे ती मग समरमध्ये होल्ड करण्यात आलेली होती। तर अल्टिमेटली काय होतं की तुमचे जे फर्स्ट सेमिस्टर जे पेपर विंटरमध्ये व्हायला पाहिजे ते तुम्ही समरच्या बॅचमध्ये जाणार आणि अल्टिमेटली तुम्ही 6 महिने मागे पडत जाणार म्हणजे तुमचा जो 4 वर्षाचा कोर्स आहे तो 4.5 वर्षाचा होऊन जाईल। आणि तुम्हाला हे जर 6 महिने जर वाचवायचे असेल तर 30 सप्टेंबर पूर्वी तुमचं ॲडमिशन होणं खूप गरजेचं आहे। तर मला वाटते तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कळलेली असेल। खालचा एक पॅरेग्राफ आहे तो आपण परत एकदा वाचू। उपरोक्त परिपत्रकानुसार पुढील कारवाई करून विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विद्यापीठात सादर करण्यात यावे। हे काम कॉलेजचं असतं म्हणजे तुम्हाला जे ॲडमिशन फॉर्म नंतर तुमचे लगेच जे एक्झामिनेशन फॉर्म असतील हे भरून घेतले जातील जेणेकरून महाविद्यालयांना परीक्षेस अपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परत नेण्याची वेळ येणार नाही। म्हणजे जे 30 सप्टेंबर नंतर ज्या मुलांचे ॲडमिशन होतील अल्टिमेटली त्यांना येणाऱ्या विंटरच्या एक्झामिनेशनसाठी फॉर्म भरता येणार नाही। तर ही आजची आलेली सगळ्यात मोठी अपडेट आहे एमएचएस युनिव्हर्सिटीकडून आणि ही गरजेची कोणासाठी आहे की जे मुलं आता नवीन ॲडमिशन घेणार आहेत फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्यांच्यासाठी। तर तुम्हाला जर माहिती जर कळली असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्या चॅनलचं नाव आहे मेडप्रोचे मेडिकल लेक्चर्स आणि आपण नर्सिंग विषयी येणारे अपडेट्स आणि नर्सिंगचे जे लेक्चर्स आहेत ते हिंदी आणि इंग्लिशमधून अवेलेबल